आहे आमदार अण्णा बनसोडे यांच्याविषयी। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे। त्यांना तातडीने मुंबईला बोलवल्याचं सुद्धा यावेळी कळतंय। त्यामुळे एकच चर्चांना उधाण आलेलं आहे। राष्ट्रवादीतील फुटीनंतर आणि पहाटेच्या शपथविधी दरम्यान सुद्धा बनसोडे अजित पवार यांच्या सोबतच होते। बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात, त्यामुळे त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी पिंपरी विधानसभेवर आता दावा केलेला आहे। त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी सावध भूमिका घेतलेली आहे। लोकशाहीमध्ये कोणीही मतदारसंघावर दावा करू शकतो असंही त्यांनी म्हटलंय। तसंच वरिष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। लोकशाही पद्धतीमध्ये कोणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे। लोकशाही पद्धतीने जर त्यांनी म्हणले असेल तर त्याला आमची काही हरकत नाही। खरं तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय दादा असतील, त्यानुसार युतीमध्ये जो निर्णय होणार आहे, जे वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहे त्या निर्णयाशी मी सहमत असणार आहे।